नमस्कार मित्रांनो. तर इकडे बघा आता सिटी आमचा उद्याच्याला जाणार आहे, तर तिची तयारी चालू आहे. आता काय करायचं, उद्याच्याला शिदुरी द्यायची या, परत म्हणतात 4 बाया 7 बाया येतात, त्यांना काय काय 7 वस्तू द्यायला लागतात, साड्या द्यायला लागतात, काय काय लय नियम आहे बाबा. संस्कृती तुम्हाला सांगतो, परंपरा आलेली. दाजीला नुसतं टेन्शन येतंय वरच्यावर, पण दाजीने काय हाय काय केलं नाही, कशातच कमीपणा कशात घेतला नाही. राहू दे म्हणलं, एकदाच लगीन होतं पुरीचं, कशात बारकी लेकरा कपडे असू बिपडे असू काय आपल्याला नाही राहिलं तरी जमीन म्हणतात, पण पुरीला कमी पडता कामा नाही. आणि सिटी आल्यापासून लय डांगडिंग करते, पण दाजी आवडतं घेतात म्हणतात, जाऊ दे पोरगे 2 दिवस ना आली कुठं काय तिला दुखवा आगाऊ जाते तुम्हाला सांगतो. असं का लाडकी आहे, त्यामुळं समजायची लाडकी तशी माझी लाडकी पांडूची आईची आपाची, आपाला पण गुरती या. काय करता आता, असं तिकडं गुरकू नको मध्ये माझा गुरकायच नाही तिकडं. हा ही कराडतात ग सारखीच, तसं पण आहे काय. तोंड हाणून हाणून घेतलंय समजा. हा आता प्रियंकाचे तुम्हाला सांगतो 2 दिवस झालं तोंड हातपाय धुते, आंघोळ काय नाही, त्यामुळं केस वगैरे इसकटले होते. तर ताईने काय केलंय, तिची इणे घातली, आता केस गुतडा वगैरे काढून हे केलंय. तर बघ आता काय दाजी काय हितनं लावत नाही. दाजी म्हणलं की त्या पोरीला बरं होऊस तर तू काय घेऊन जाऊ नको, तुला जायचं तू जा, पोरं राहू दे, तिला बरं झाल्यावर जरा मासं अंडी फिंडी घालून तंदुरुस्त करतो, मग परत घेऊन जा. दाजीला समजायचं परपंच आहे बाबा, माझं आहे समजा. कोणाचं रडगाणं आलं दाजीचं रडगाणं कोणाला सांगावं दाजी, तुम्ही कोणाला सांगावं सांगा. काय नाही हे बघून दाजीनं गप बसायचं, आमचं रडगाणं. बरीच जण म्हणतात काय सोमा तुझा परपंच दाजीच्या जीवावर आहे, ही ते हाय दाजी म्हणून दाजी जीवावर आहे. तुम्हाला काय तुम्हाला सांगतो, बरेच कमेंट केल्यात 1-2 जणांनी, त्याचं काय असतंय तेव्हा जे आहे ते तुमच्या पुढे आहे ना. आमचं भावाचं प्रेम दाजीचं ह्यांचं आमचं आहे, आम्ही एकमेकासाठी करते ते एकमेका. मी काही करत असन, काय गोष्टी दिखावा असतो, काय गोष्टी पडद्याच्या आड असते त्या, तुम्हाला पुल्ल्या दिसतात मागच्या दिसत नसत्या. हा नाही सिट्या हा हा चांगल्या बोल कुई मनाचं ओढी आणायची. हा इकडे ताय आता काय काय आणायचं बाजारवरनं, काय काय दिसन ते घेऊन यायचं काय सगळं. आता हिने सांगितलंय जिलबी आणि गुढी शेव. राधिकाने प्रियंका काय नको म्हणली, राधिकाने सांगितलंय. तुला काय आणायचं सांग, इथं लवकर पड दिसणं, रोसायच नाही वाकडं तोंड करा. नाही राजू सांग काय आणायचं तुला. जिलबी आणि तसली पांढरी कुडी शेव. तुला काय आणायचं, काय आणायचं सांग की लवकर. हा बोल. बाकीचं उद्या आता स्वीटी पण जाणार आहे, त्याच्यामुळे शिदुरीसाठी पण जिलेबीची तयारी करायची. बघू ताजी भेटली तर आज ताजी भेटतेच, तशी आज त्यांनी लाडू दिल तर आपण जिलबी देऊ म्हणलं. इथं स्वीट होम मध्ये तयार करायला सांगू, सकाळ सकाळ ताजी ताजी जिलबी आपले. अरे तुला काय आणायचं बोल, मोठ्याने बोल. हलवू नको इकडे असं हा बोल बोल बोल, काय आणायचं तुला, मोठ्याने बोल. इथं हा जखम कशी आहे, बरी आहे ना. हा ती गुडघ्याला लागल्यामुळं ती अशी धरती, त्याला लागलं कापड की आग होती. बरं आहे ना आता. बरं आम्ही चाललोय आता. काय तिथं बसल्या बसल्या तुझं जात इकडं जांभळीकडे लक्ष, गड फिट पिकल्याला दिसला वर चढचिन. काय वर चढून फिरू नको, वर चढचिन पण उतरता येत नाही, पाऊस वार वादळाचं बच्चिन गुतून वर. काय जाऊ नको तिकडं, आपली इथंच बस गप. हा जाऊ नको तिकडं, हानती काय मला आता. अयो दम देते दाजी इथं मला. हा अवस्था म्हणजे तिची तिला तर अवसांची आपण चला. मांजराने इथं उडी हाणली, इथं बसलं तर तिथं मला मांजर काढा म्हणली. काल माड्या बसला बसला खाली आणि अचानकच तिच्या मांडीवर उडी मारून आला खुर्चीवर. तिला उचला येणार, तिला आग केलं ना ही समजा ताण बसतोय ओढतोय. जखम मिळून आलेली अशी मित्रांनो, तर ती आग केलं तर ती कातडं ताणलं की ती समजा असं टाक घेतल्याने होतं, तिला सलतंय. त्यामुळं तोंड वासा येणार, खाया येणार, काय तोंडातल्या तोंडाला बोलते. चांगल्या बोले कुई म्हण बरं, रस प्यायला ये म्हणे माय मन बरं मोठ्याने. हा होय हा रातभर भजन गाणं म्हणते, काय म्हणते तिची तोंडातलं तोंडात तिची तिलाच माहीत बाबा, आपल्याला काहीच कळत नाही. ती काय म्हणलं मी उठून बाहेर दाजी ती बघा काय म्हणते. दाजी मलाच कळा ना, तू एवढा परपंच नांदून हे करून 3 लेकरं होऊन तुला कळा नाही, मला काय कळायचं एका दिवसात. ती काय म्हणते, ती काय म्हणते तोंड हो का कशी सरकती.
रोबोट असल्याने चलते काय कडे आहो रात्रीच्या गुडघ्याला खालच्या गुडघ्याला एक जास्त लागले आणि त्याच्यामुळे हा का लय अवघड आहे. घरात जाऊन बस आपलं चालेल आम्ही येतो लगेच हा? बाहेर अशी चलते ती बघितली का तुझ्याकडे मामा कर. हे अशी चलते हे काय होतं लय ग बसलं ना ती मग असं मरगळ येते थोडं तिला हालचाल करायला लावावं लागते द्या ठेवा. असं गप्पा गोष्टी हाणायला लागते चेष्टा करायला हसवायला लागते त्याशिवाय ती नीट होत नाही काय ताई मग आता कोण कोणाच्या आम्हाला तर गाडी काय तिला चेष्टा करायला मुद्दाम चिडवायला काय मजा वाटते का तेव्हा तेवढंच हसून खेळून राहीन त्याच्यामुळं बरं, आता बाजार लवकर उरकाय का हा. नाही तर जर बुधवारी नेते ही नुसतं तुम्हाला सांगतो नुसतं असं बॉस वणी फिरते हिला हाय बाय इकडं तिकडं आता मी नुसतं माझं बोलावं लागतंच आहे की आपली मी नुसतं सगळी बोलतात ती दोन दोन शब्द मग तुला तुला काय आणायचं तुला काय आणायचं तुला काय आणायचं सांग लवकर काय आणायचं काय आणायचं तुला तोंड हात पाय धुतलं तिला कपडे हिला पण या साईडला लागलं ती चप्पल घेऊन घ्या बरं असं देत चला झालाय काय मी आता मोबाईल प्रियंका तुझा मोबाईल चार्जिंग लाव पोरांकडे लक्ष ठेव हा राधू आम्ही गावात चाललोय उशीर लागल 2 तास लागतात यायला काय मम्मीकडे लक्ष ठेवायचं ती काय मागण ती बघायचं दुर्गाकडे लक्ष ठेव हा ओम्याकडे बघा काय करते तू शिकरण करते काय झालं आता प्रियंकाला लागलं तर ते गावातले आमचे पोलीस पाटील माझे पोलीस पाटीलने एक परिषद दुकानदार हे दोघं जण भेटण्यासाठी खाऊ घेऊन आलते केळं आणले प्रियंकाला बघितलं बारामतीत पण पांडूला कृष्णाला भेटायला गेलते आणि आली छान वाटलं भेटून आता चहा पाणी करून गेले हाय लोकांचं प्रेम आपल्यावर आपल्या माणसांचं चला निघायचं का चला दुग्या कुठं जाऊ नको प्रियंका झोपून राहू नको पोरांवर लक्ष दे बाहेर येते कुत्र मांजरी येते ती ए कुत्री येते ती इकडं बारकी पोर आहे ती बस येतच येतच हवेला बस बाहेर हा माशाला जपून माशा आहे इकडं. आलोच आम्ही माघार सिट्या सिट्या चल बस गाडीवर चला वळवा कुठं बसते माझ्या पप्पाच्या तुमच्या गाडी असते हा बरं ठीक आहे भूक लागली तर झोपू नका बरं का फक्त हा माझ्या गाडी बस झोपू नका माझ्या गाडी बस नाही, झोपत नाही फक्त डुकला असतो माझा शेणा 5 सेकंद समजा तुला आराम घ्यायचा आहे का? नाही ना तुला जर तुला लगवीला सुद्धा धरून नेते ती लय लय सोय आहे. हो इथं बघ हाताखाली कपडे धुवायला परत जाग्यावर जेवण येतंय परत तुला सांगतो झोपायला ब्रश कोलगेट समजा येतो जागा तुला अशी आराम पाहिजेत का नाही पाहिजे नाही, एक डुकला घ्या मला गाडी माया बसायचं हा ना कोणाला आराम पाहिजे असला सांग फ्री मध्ये देतो मी नको जाते मी पप्पाच्या गाडीवर नको ना लगेच जागेवर आउट करतो बघ मी बरं चला आता निघालोय गावामध्ये तर काही दिसा नाही मला ह्यात तर चला आज बुधवारी गावात बाजार असतोय बाजार ही करू आणि येऊया आपण खरेदी करून उद्या आपल्या सिटी जाणार उद्या कोण घ्यायला येतंय काय आणि कसं तिची वाट लावून शिदुरी काय देतोय तर हे बघण्यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघायला लागेल हा वाट लावून नाही हा वाट लावून तर कोण येणार आहे तिला घ्यायला तिकडलं कोण येतंय काय ते बघा आणि काय काय आम्ही आणतोय संध्याकाळ बाजारातनं काय काय देणं असतं या काय बघा आम्ही खरेदी केलेलं दाखवतो आणि उद्याच्याला तर त्यासाठी उद्याचा ताईचा व्हिडिओ बघा चला निघतो आम्ही बाय